नमस्कार. आज मी बनवणार आहे छोल्याची भाजी. तर मी त्याच्यासाठी रात्री आहे ना 1 वाटी आहे ना छोले भिजत घातले होते. तर पहा किती छान असे भिजलेले आहेत. तर आपण आता छोले शिजवून घेणार आहे. तर मी त्याच्यासाठी इथे ना दालचिनी घेतलेली आहे, 4 लवंगा घेतल्यात आणि थोडीशी आपण चहा पावडर घेतलेली आहे. हे ना हे छोले कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहे. मी इथे ना एका रुमालामध्ये 1 चमचा चहा पावडर घेतली होती ना, तर ती मी त्याच्यामध्ये बांधून घेतलेली आहे. कारण चहा पावडर आणि लवंग आणि दालचिनी जर आपण शिजताना घातली ना, तर आपल्या छोल्यांना छान कलर येतो. म्हणून आपल्याला हे टाकणं आवश्यकच आहे. मी इथे ना कुकरमध्ये छोले घालून घेतलेले आहेत. तर मी त्याच्यामध्ये आता दालचिनी आणि लवंग टाकणार आहे. आणि याच्यात मी रुमालामध्ये जी चहा पावडर 1 चमचा बांधलेली आहे ना, तर ती पण मी त्याच्यावरती ठेवून घेणार आहे. आणि आता 1 तांब्या पाणी घालून शिजवून घेणार आहे ना. छोलेच्या आपल्या भाजीसाठी आहे ना 2 कांदे घेतले छोटे छोटे कापून, थोडंसं खोबरं घेतले, 1 चमचा धना घेतले आणि 1 चमचा बडीशेप आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. तर मी आता कांदा, खोबरं आणि हे धना आणि बडीशेप आहे ना, मी आता चांगलं भाजून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे. मी आता धने आणि बडीशेप आहे ना चांगली भाजून घेते. जास्त पण नाही, म्हणजे असं लालसर भाजायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं, नाही तर मग आपल्या भाजीची चव करपट लागते. आता खोबरं भाजून घेऊया. छोल्याची भाजी आहे ना तुम्ही चपाती संग पण खाऊ शकता, तांदळाची भाकरी किंवा बटाटे संग पण छान लागतं. पण मी तर चपाती बरोबरच बनवणार आहे. आता आहे ना कांदा भाजून घेऊया. कांदा पण जास्त लाल नाही करायचा. कांदा भाजताना आहे ना नेहमी मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे कांदा आहे ना आपला लगेच भाजला जातो. तेल नाही टाकलं तरी होतं. हे पहा, मी आता सगळं वाटण आपलं भाजून घेतलेलं आहे. तर मी आता हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहे आणि छोल्यांना फोडणी देऊन घेणार आहे. इथे पहा आपले छोले किती छान असे शिजले आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे. तर मी आता आहे ना छोले कुकरमधून काढून घेते. आपले छोले पण आहे ना पहा किती असे मऊसूत छान असे शिजले आहेत आणि मसाला पण आपला तयार आहे. तर मी आता आहे ना छोल्याला फोडणी देऊन घेते. मी फोडणीसाठी आहे ना इथे आपला थोडा घरचा मसाला घेतलेला आहे बनवलेला, आणि इथे 2 चमचे ना लाल तिखट घेतलेले आहे. तर आता आपण आहे ना तेल तापायला ठेवलेले आहे. तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहे जिरं घालून. मी आता आहे ना तेल चांगलं तापले, तेलामध्ये ना जिरं टाकते. मी हा मसाला वाटून जो घेतला होता ना आपला कांदा, खोबरं, धनं, तर हे मी परतून घेणार आहे. छान असं परतून घ्यायचं. मसाला घालायचा आपण त्याच्यामध्ये. मी आता आहे ना अर्धा चमचा हळद घालते. थोडीच हळद घालायची, नाही तर आहे ना मग कलर असा लाल येत नाही. नकळत घालायची. मी आता आहे ना मसाले घालून घेते. लाल मिरची पावडर, हा छोल्याचा मसाला आहे, मी घरी बनवलेला आहे. छान असं आहे ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे भाजी आहे ना आपलं छान होती. जास्त पातळ पण नाही बनवायची आणि जास्त घट्ट पण नाही. मसाले परतताना आहे ना कधी पण आहे ना मसाला परतताना मीठ घालायचं, म्हणजे ना कोणती पण भाजी असू द्या भाजीला चवच खूप छान येते. साध्या पद्धतीने एकदम बनवायचं, जास्त काही करत बसायचं नाही. साधी जेवढी आपण पद्धत वापरून तेवढ्या भाज्या आहे ना खूप टेस्टी होतात.
पहा आपल्या मसाल्याला पण खूप छान असं तेल सुटले. तर मी आता आहे ना त्याच्यात छोले घालून घेणार आहे. पहा किती अशी छान अशी आपली भाजी म्हणजे झालेली आहे. मी तर थोडंच पाणी टाकलेलं आहे कारण जास्त पातळ पण नाही चांगली वाटत. सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे म्हणजे तयार. तर मी आता याच्यावर आहे ना वरती कोथिंबीर घालून देणार आहे. वास पण खूप सुंदर सुटलाय. तर तुम्ही नक्की अशी एकदम साधी गावरान रेसिपी करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. पहा किती छान अशी आपल्या भाजीला उकळी पण आलेली आहे. आणि वरून कोथिंबीर घालून घेते. हे पहा आपली छोल्याची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. एकदम साधी आणि सिंपल माझी पद्धतीने मी बनवलेली आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.